करुणा मुंडे यांच्या पोटगीवरून मुंबईच्या माझगाव कोर्टात सुनावणी पार पडली। धनंजय मुंडेंसोबत लग्नाचे पुरावे सादर करण्याचे न्यायालयाने आदेश दिलेत। 1998 साली लग्न झाले, 3 मुलं आहेत, नात्याला नाव नाही। करुणांच्या वकिलांनी हा युक्तिवाद केला। करुणा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, पोटगीची गरज काय? धनंजय मुंडेंच्या वकिलांनी हा सवाल विचारला। तर करुणा मुंडेंची बांधकाम व्यवसायासह अनेक क्षेत्रात गुंतवणूक असल्याचा दावाही मुंडेंच्या वकिलांनी केला। लग्नच झालेलं नाही तर पोटगी कुठून देणार असा युक्तिवाद हा धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केलाय। तर करुणा मुंडेंच्या पोटगी प्रकरणी आता पुढची सुनावणी ही 5 एप्रिलला पार पडणार आहे। तर आज सुनावणी वेळी न्यायालयामध्ये नेमकं काय काय घडलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया। न्यायालयामध्ये नेमकं काय घडलं? धनंजय मुंडेंनी करुणा शर्मासोबत अधिकृत लग्न केलेलं नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला। न्यायालयामध्ये नेमका काय युक्तिवाद घडला ते आपण पाहतोय। जर लग्न झालंच नाही तर पोटगी कशी देणार असा सवाल धनंजय मुंडेंच्या वकिलांनी विचारला। मग ही 2 मुलं कुणाची असा सवाल न्यायाधीशांनी विचारला। न्यायालयाने हा सवाल विचारलेला आहे। करुणा शर्मा मुलांच्या आई आहेत की नाही असा सवालही विचारण्यात आला। राजश्री मुंडे या धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी आहेत असं उत्तर धनंजय मुंडेंच्या वकिलांकडून यावेळी देण्यात आलं। धनंजय मुंडे मुलांना स्वीकारत आहे पण मुलांच्या आईशी लग्न केलेलं नाही असं धनंजय मुंडेंचे वकील म्हणाले। मुलं त्यांची आई आहेत म्हणता मग करुणा मुंडे आई कशा नाहीत हा सवाल न्यायालयाने विचारला। धनंजय मुंडेंचं करुणा यांच्याशी अधिकृत लग्न झालेलं नाही असं धनंजय मुंडेंच्या वकिलांनी युक्तिवाद न्यायालयामध्ये केला। मग त्या मुलांचं अधिकृत आई वडील कोण आहेत असा सवाल न्यायालयानं न्यायाधीशांनी यावर विचारला। तर करुणा शर्मा यांच्या अनेक कंपन्या आहेत, 15 लाख टॅक्स भरतात, त्यांना पोटगीची गरज काय असा सवाल धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला। करुणा शर्मा यांची अनेक क्षेत्रामध्ये गुंतवणूक आहे असंही धनंजय मुंडेंच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। तर निवडणूक लढायला सुद्धा पैसे आहेत, त्यांना पोटगीची गरज काय असंही धनंजय मुंडेंचे वकील म्हणाले। हा कशा प्रकारे युक्तिवाद न्यायालयामध्ये पार पडला ते आपण पाहतोय। धनंजय मुंडेंचे वकील आणि न्यायालय न्यायाधीश यांनी नेमकं काय काय म्हटलेलं होतं ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केला।